औंध इथं महाराष्ट्र केसरी 2026 सातारा निवड चाचणीचं आयोजन माननीय श्री अंकुश भाऊ गोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। औंध तालुका खटाव इथं ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी 2026 साठी सातारा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं या निवड चाचणीस मान्यता देण्यात आली असून यामध्ये ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र केसरी या तीनही गटांचा समावेश असेल। ही निवड चाचणी 2 व 3 जानेवारी 2026 रोजी यमाई मंगल कार्यालय औंध तालुका खटाव परिसरात पार पडणार असून जिल्ह्यातील नामांकित व उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी ही स्पर्धा सुवर्णसंधी ठरणार आहे। या स्पर्धेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे। खेळाडूंनी उत्साहानं सहभाग घ्यावा असं या संदर्भात माहिती देताना अंकुश भाऊ गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह। पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हाच आहे की मान खटाव या दोन्ही तालुक्यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र केसरी ची चाचणी परीक्षा झाली नव्हती आणि ती आपण पहिल्यांदाच औंधमध्ये घेतोय। खरं तर खटाव आणि औंध हा परिसर केवळ भौगोलिक दृष्ट्या नाही तर इकडे संस्कार, शिक्षण आणि खेळ याच्यामध्ये या भागाला समृद्ध वारसा आहे। या मातीतून अनेक विचारवंत, कलाकार, समाजसुधारक घडले आहेत। त्याच परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मातीशी नाळ जोडलेला खेळ आणि तो खेळ म्हणजे कुस्ती। आज आपण पाहतो की तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाईल, स्क्रीन याच्यामध्ये अडकलेली आहे आणि आपल्याला ती तरुण पिढी त्याच्यातून जर बाहेर काढायची असेल तर त्याला आपल्याला एक चांगल्या खेळाशी कुठेतरी जोडलं पाहिजे त्यांना आपल्याला। आणि कुस्ती हा खेळ नाही आहे, तो संयम, शिस्त, सहनशक्ती आणि स्वाभिमान शिकवणारा संस्कार आहे। खटाव आणि परिसराची एक उज्ज्वल परंपरा आहे। या मातीतून बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्यासारखे व्यक्तिमत्व की ज्यांनी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून सूर्यनमस्कार पूर्ण जगामध्ये त्यांना एक स्थान मिळवून दिलं आणि आपला इतिहास असं सांगतो की ग्रामीण भागातून ही आपण जगाला काहीतरी प्रेरणा देऊ शकतो। या परिसरातील आणि आजूबाजूच्या तरुणांची तरुण व्यायामाकडे वळले पाहिजेत। त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय आणि ही चाचणी घेण्यामागचा एकच उद्देश आहे की या भागातील तरुण व्यायामाकडे वळले पाहिजेत। याच उद्देशाने आम्ही महाराष्ट्र केसरी ची चाचणी या औंधमध्ये घेतोय। महाराष्ट्र केसरी चाचणी ही स्पर्धा नाहीये, फक्त स्पर्धा नाहीये तर ग्रामीण तरुणांना एक व्यासपीठ आपण निर्माण करून देतोय। कुस्ती संस्कृती पुनर्जीवित करतोय। महाराष्ट्राला पुढचा केसरी आपण देण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला विश्वास आहे की खेळ मातीचा असला तरी ओळख महाराष्ट्राची असेल आणि या मातीतून उद्या राज्य आणि देशाचा अभिमान ठरणारी खेळाडू तयार होतील अशी मला आशा वाटते। काही मल्ल महाराष्ट्र केसरी होतील, काही मल्ल हिंद केसरी होतील, काही ऑलिम्पिकला जातील अशी मी आशा करतो आणि हेच कारण हे महाराष्ट्र केसरी औंधमध्ये घेण्यामागचं आहे। ते माझी या खटाव भागातील औंध भागातील कुस्ती शौकीनांना एक विनंती राहील, आपण 2 आणि 3 जानेवारीला महाराष्ट्र केसरी सातारा जिल्हा कुस्तीगीर परिषद चाचणी आपण यमाई मंगल कार्यालय औंध या ठिकाणी घेत आहोत आणि आपल्या भागातील जिल्ह्यातील मल्ल कुस्तीगीर यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण उपस्थित राहावे
आणि कुस्तीचा आनंद घ्यावा आणि आपल्या कुस्तीगिरांना मल्लांना प्रोत्साहन करावं ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.